नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 1. रविवारची सुंदर सकाळ. खिडकीतून डोकावणारा सूर्य जिच्यासाठी खिडकीतून डोकावून बघत आहे ना, ती मात्र काहीशी त्रासिक चेहऱ्याने त्याला हकलू पाहत आहे. अरे यार, जा ना रे. का रोज सकाळी त्रास देतोस? तुला मी अशी निवांत झोपलेली बघवत नाही का? तितक्यात मॅडमने उशी घेतली आणि स्वतःचे तोंड उशीत खुपसून बसल्या. आता मात्र आपला सूर्य नाराज झाला आणि परतीच्या प्रवासाला निघाला. कसा कळेलच. तर झालं असं की जेव्हा आपल्या मॅडम उशीत तोंड लपून बसल्या तेव्हा त्याच्या आईसाहेब म्हणजे आपल्या मॅडमची मम्मा बरं का, आत आल्या आणि ह्या मॅडमना असे तोंड लपून बघितल्यावर स्वतःशीच हसल्या. वेडूबाई माझी म्हणत तिला उठू लागल्या. प्रियाताई म्हणाल्या, आराध्या उठ बाळा, 8 वाजलेत. एवढ्या उशिरापर्यंत कोणी झोपतं का? आराध्या म्हणाली, काय गं मम्मा, झोपू देत ना प्लीज. प्रियाताई म्हणाल्या, नाही, उठ आता लवकर, पप्पा बोलत आहे, तुझ्याशी बोलायचं आहे जरा, असं म्हणाले. आराध्या म्हणाली, ठीक आहे, तू जा, येते मी आफ्टर 30 मिनटं. ओके. प्रियाताई म्हणाल्या, ठीक आहे, ये लवकर. तर मग ही आहे आपल्या कथेची नायिका, आपली आराध्या उर्फ आरू. आराध्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि मॅडमने आताच ग्रॅज्युएशनसाठी एंट्रन्स पण दिले आहे. सो मॅडमना आता पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे वेध लागलेत आणि शिवाय ग्रॅज्युएशन करून जॉब पण करायचा आहे. असे पूर्ण नाव सांगायचं विसरलेच की. तर ही आहे आराध्या विजय पाटील, वय वर्ष 23. आराध्या दिसायला खूपच सुंदर. फेअर स्किन, ब्राउनिश आईज, लॉंग स्मूथी अँड सिल्की हेअर अप टू द नीज, ग्लोसी लिप्स, हाईट नॉट टू मच बट 5.6 फीट, गर्ल लाईक ब्युटी विथ ब्रेन. उफ. आराध्याचे पप्पा विजय पाटील एक शिक्षक आहेत, तर आई प्रिया पाटील ह्या पण शिक्षिका आहेत. आराध्या म्हणजे तिच्या पप्पाचा जीव की प्राण. पप्पा आणि तिच्यातील बॉन्डिंग म्हणजे अगदी बेस्ट फ्रेंडसारखं. आपल्या पप्पांपासून ती कधीही काही लपवत नव्हती आणि पप्पांचे शब्द म्हणजे शेवटचे, असे तिचं ठरलेलं असायचं. एकंदरीत म्हणजे काय की पापा की परी टाईप. आता वळूया तिच्या मम्माकडे. तर आराध्याची मम्मा म्हणजे ओढ्यातील निखळ पाणीच जणू. सर्वांना सोबत घेऊन चालणारी, सर्वांना जपणारी आणि महत्त्वाचं म्हणजे संसाराला हातभार लावणारी. तिचं असं नेहमी मत असायचं की मुलींनी मुळात चूल आणि मूल ह्या संकल्पनेत अडकण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहून माहेर आणि सासर दोन्ही घरांना सावरणे. पण आज थोडी गोष्ट वेगळी घडली आहे पाटलांच्या घरात. चला तर पाहूया काय आहे ती गोष्ट. आणि हो, शिवाय अजून 2 महत्त्वाचे सदस्य आहेत या घरात, ते पाहूया त्याची वेळ आली की. आराध्या आवरून खाली आली. आराध्या म्हणाली, मम्मा प्लीज गिव्ह मी ब्रेकफास्ट. प्रियाताई म्हणाल्या, आले, हे घे तुझे फेवरेट कांदे पोहे. आराध्या म्हणाली, मम्मा यू आर ग्रेट, लव यू. विजयराव म्हणाले, मलाही आवडते पोहे, मग मी पण लव यू बोलून द्यायला हवं का? प्रियाताई म्हणाल्या, अहो तुमच्या जिभेला काही हाड? विजयराव म्हणाले, अगं जिभेला हाड नसतं, शिकलोय मी. आराध्या म्हणाली, पूर जोक पापा, बट यू हॅव अ नाईस सेन्स ऑफ ह्युमर. प्रियाताई म्हणाल्या, म्हणे नाईस सेन्स ऑफ ह्युमर? कुठे, काय, कसं आणि कोणासमोर बोलावं हेही कळत नाही यांना. विजयराव म्हणाले, अगं लहान थोडीच आहे ती, आता थोड्या दिवसांनी लग्न करायचं लागेलच ना तिचं आपल्याला. आराध्या म्हणाली, नाही पप्पा, आता कुठे, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि लगेच लग्न, नो वे. खूप स्वप्न आहेत माझी. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर जॉब आणि मग वेळ मिळाला की लग्न. विजयराव म्हणाले, बट आराध्या बेटा, काही गोष्टी ह्या योग्य वेळी झालेल्या चांगल्या असतात आणि आता तुझं लग्नाचं वयही झालं आहे. प्रियाताई म्हणाल्या, बेटा तुझ्यासाठी कुसुम मावशीने एक स्थळ सुचवले आहे. विजयराव म्हणाले, हो बेटा, स्टेट बँकमध्ये मॅनेजर आहे, सॅलरी पण लाखाच्या घरात आहे. शिवाय त्यांनी तुला पीयूच्या लग्नात बघितले तेव्हा त्यांना तू आवडली होतीस, पण तुझं लास्ट इयर चालू असल्या कारणाने आम्ही काही पुढाकार घेतला नाही आणि त्यांच्या घरातील मंडळी ती तर खूपच
सुशिक्षित आणि चांगली आहे. शिवाय एकुलता एक मुलगा, प्रॉपर्टी आणि शेतीही भरपूर आहे. प्रियाताई म्हणाली. म्हणूनच आम्ही विचार केला बेटा. आराध्या म्हणाली. मम्मा, हे तू बोलत आहे? आय कांट बिलीव्ह धिस. ज्या मम्माने नेहमी मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं, मी माझ्या आयुष्यात एक कर्तबगार स्त्री म्हणून ह्या जगात नावलौकिक मिळवावं ह्यासाठी जिने मला नेहमीच उपदेशाचे डोस दिले, ती माझी मम्मा आज चक्क मला लग्न करायला सांगत आहे. बट सॉरी टू से मम्मा, मी हे लग्न नाही करू शकत. तिने तिच्या मम्मा आणि पप्पांना सोबत दिवाणावर बसवले आणि स्वतः त्यांच्या पायाशी बसून त्यांचे हात हातात घेऊन बोलू लागली. आराध्या म्हणाली. पप्पा, आज मी जे कोणी आहे ती फक्त तुमच्याचमुळे. मला तुम्ही आजही सांगितले ना की लग्न कर, मी लगेच करेन. पण माझा हा निर्णय म्हणजे तुम्ही मला दिलेली शिकवण आणि संस्कार यांची अवहेलना असेल ना. कारण माझ्या ह्या 2 स्तंभांनी मला हे सांगितलं की आज आपण ह्या समाजाचे काही देणे लागतो आणि ह्या समाजासाठी आणि स्वतःसाठीही. बी प्रॅक्टिकल यार. आई एम 21st सेंचुरी गर्ल. तो खुद के लिए तो थोडा बनता है ना. मला काही करायचं आहे. मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे. मला माझ्या मम्मासारखं बनायचं आहे आणि पप्पांसारखं समाजसेवा करायची आहे. विजयराव म्हणाले हसत मुखाने. बरं, मग आमच्या आराध्याची काय इच्छा आहे मग? आराध्या म्हणाली. मम्मा, पप्पा, मला फक्त 2 वर्ष हवी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. नंतर तुम्हाला हवं तेव्हा लग्न करेन. विजयराव म्हणाले विथ बिग स्माईल. दिली. परमिशन ग्रांटेड. आराध्या म्हणाली. आणि मम्मा तू? प्रियाताई म्हणाली. गॉड ब्लेस यू बेटा. खूप मोठी हो. लव यू. आराध्या म्हणाली. थँक यू सो मच. यू बोथ आर द बेस्ट पॅरेंट्स इन द वर्ल्ड. तेवढ्या सायकलची घंटीचा आवाज ऐकू आला. प्रियाताई म्हणाली. घ्या, आली आपली चेन्नई एक्सप्रेस. तर हे आहे आपल्या कथेचं पुढचं पात्र. पाटलांची धाकली कन्या श्रेया. श्रेया म्हणाली. मम्मी. श्रेया आली आणि तिच्या मम्मीला गोल गोल फिरू लागली. प्रियाताई म्हणाली. अगं थांब की जरा. श्रेया म्हणाली. अगं मम्मी, सुट्ट्या लागल्या आहेत आम्हाला. आय एम सो हॅपी. तेवढ्यात मागून आवाज येतो. देवा, वाचवा रे ह्या घराला. आता तुझीच आशा आहे फक्त. आणि ह्या वाक्यावर घरात एकच हसा पिकला. तर हे आहेत आपल्या विजयरावांचे सर्वात छोटे चिरंजीव, घराचे शेंडेफळ आकाश. श्रेया म्हणाली. आक्या गप्प बस, नाहीतर अशी फाईट देईन ना की इथे नाही, डायरेक्ट तुझ्या बेडरूममध्ये जाऊन पडशील. आकाश म्हणाला. गप म्हणे, बेडरूममध्ये जाऊन पडशील? तू काय रजनीकांत आहेस काय? श्रेया म्हणाली. पप्पा प्लीज, ह्या आक्याला माझ्या नजरेसमोरून दूर करा. विजयराव म्हणाले. आकाश, का छळतोस तिला? ती रजनीकांत नाही, ती तर आपली फुलनदेवी आहे. श्रेया म्हणाली. पप्पा, तुम्ही पण सुरू झालात. माझं कुणाला काहीच पडलं नाही. रागातच आपल्या रूममध्ये निघून जाते. प्रियाताई म्हणाली. काय हो, का त्रास देता तिला? आता बिना जेवायची गेली ना ती. आराध्या म्हणाली. अगं मम्मा, त्यांचं ते मिटवतील, तू नको काळजी करूस. विजयराव म्हणाले. आणि असंही तुझ्या लाडक्या लेकीला राग आला की जास्त भूक लागते. येईल थोड्या वेळाने खादडायला. तेवढ्यात आराध्याचा फोन वाजतो. आराध्या म्हणाली. हॅलो, काय सांगतेस? काय? खरंच? तू खोटं नाही बोलत आहेस ना? अय्या, खरंच खूप ग्रेट न्यूज़ दिलीस. अरे पार्टी अभी नहीं, ॲडमिशन मिलने के बाद. चल बाय, टेक केअर. विजयराव म्हणाले. काय ग आराध्या, कोण होतं? आणि एवढं एक्साईट होण्यासारखं काय झालं? आराध्या म्हणाली. पप्पा, आय क्रॅक द एंट्रन्स. येस, अँड यू नो व्हॉट, आता मला जिथे हवी तिथे ॲडमिशन मिळेल. आय एम सो हॅपी, सो हॅपी. मम्मा पप्पांच्या पाया पडत. विजयराव. खुश केलंच बेटा. अशीच प्रगती करा. प्राऊड ऑफ यू माय चाइल्ड. प्रियाताई म्हणाली. खुश राहा आणि नेहमी अशी प्रगतीपथावर चालत राहा. आमचे शुभाशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. आकाश म्हणाला. कॉंग्रॅच्युलेशन दी, लव यू. श्रेया म्हणाली. दिदुड्या, खूप अभिनंदन. आराध्या म्हणाली. अगं हो, म्हणजे राग गेला तर? श्रेया म्हणाली. तुझ्यावर राग नव्हताच मुळी माझ्या. आणि हो मम्मी, खूप भूक लागली आहे मला. इतरांसारखे चोचले नाही माझे.
आकाशकडे बघून ती म्हणाली. आकाश म्हणाला, माझा विचार नको करूस, तुझं बघ खाऊन खाऊन फुटशील एक दिवस. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.